शहरात राहून शहरातल्या माणसाकडे माणुसकी शिल्लक राहिली नाही आहे. खेड्यातील लोकाला आपण नाव ठेवतो, पण त्यांच्याकडे थोडीशी माणुसकी शिल्लक आहे. आपण 24 तास माणसात राहतो, तरी माणूस आहे म्हणून विसरतो. असं न करता आपण काय होतं, खेड्यामध्ये सुविधा कमी असल्यामुळे आपण शहरात राहायला येतो. शहरामध्ये सर्व सुविधा असल्यामुळं आपण येडेचाळे करतो. कारण की माणूस जरी पडला तरी आपण त्याला उचलत नसतो. कारण आहे, ठीक आहे, ओळखत नसाल, काय होत नसेल, पण तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे तुम्ही वागत जाऊ नका. कुठलीही गोष्ट करताना आपल्या समोरच्या व्यक्तीच्या वयाचा विचार करून कुठलीही गोष्ट करावी. तिचं वय पाहत नाही, काही पाहत नाही, त्या माणसावरती अन्याय आणि अत्याचार करता. स्वतःच्या ताकदीचा दुरुपयोग किंवा बुद्धीचा दुरुपयोग करू नये. माणसाने बुद्धी दिली तर देवाने चांगली बुद्धीचा वापर करावा. ताकद दिली तर ताकदीचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. बुद्धी सर्वांना समान दिलेली, पण बुद्धीचा विचार करताना कोणी चांगला बुद्धीचा वापर करत नाही आहे. आणि लोक काय म्हणतात, जग सुधारले पाहिजे. जग सुधारणार नाही, पहिले आपण सुधरा. आपण एक जण सुधारला तर दुसरा पण मनाने सुधारेल. पण आपला वेळ कसा आहे, जग सुधारलं पाहिजे, जग सुधारलं पाहिजे म्हणण्यात वेळ वाया घालवता. आपण काय करताय हे पहिलं पहा ना. आज आपण एखादं काम करायचं असेल तर ते कामाचा टाळाटाळ करतो. ते काम जर वेळेत नाही पूर्ण झालं तर आपल्यावरती वाईट वेळ येते किंवा त्या गोष्टीचा आपल्याला लाभ मिळत नाही. ह्या गोष्टी मनात ठेवून तुमचं जीवन जगण्याचं आहे. जगात कुठे गेले तरी तुम्हाला 8 तास, 10 तास, 20 तास, 12 तास काम करावंच लागणार आहे. मी काय म्हणतो, रोज 10 आणि 20 तास काम करण्याची गरज नाही. दिवसातनं फक्त 8 तास जरी काम केलं तरी आपण आपल्या आयुष्यात सुखी आणि आनंदी राहू शकतो. धन्यवाद. कुठनं माझा व्हिडिओ पाहताय ते मला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.